हिमाचल प्रदेश, उत्तराखंड ह्यासारख्या थंड हवामानाच्या राज्यांमध्ये प्रामुख्याने घेतले जाणारे राजमाचं पीक आता महाराष्ट्रामधल्या नाशिक जिल्ह्यातल्या येवला तालुक्यात सुद्धा यशस्वीपणे घेतलं जातंय। येवला तालुक्यामधल्या प्रगतशील शेतकऱ्यांनी केलेला हा प्रयोग यशस्वी ठरलाय आणि ह्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगलं आर्थिक उत्पन्न मिळण्याची सुद्धा शक्यता निर्माण झाली आहे। येवला तालुक्यामधल्या शेतकऱ्यांनी केलेला हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी सुद्धा प्रेरणादायी ठरतोय आणि थंड हवामानातील पिकं सुद्धा योग्य तंत्रज्ञान आणि नियोजनाच्या मदतीने उष्ण आणि कोरड्या भागात यशस्वी करता येतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय। मी नारायण तावबा शिंदे, आडगाव चोतवा, तालुका येवला, जिल्हा नाशिक। पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो, परंतु कांदा पीक हे भाव शाश्वत नसल्यामुळे मग मी एक नवीन आमचे मार्गदर्शक कुळधर साहेब यांनी राजमा पिकाची लागवड करता का बा असं बोलल्यानंतर ते म्हणे बियाणं बी आम्हीच देऊ आणि माल बी तुम्ही तयार केलेला माल बी घेऊन जाऊ। हे आपल्या राज्यात बाहेरच्या राज्यात पिकत होतं, पण मग ते आपल्या राज्यात आपल्या तालुक्यात आपल्या गावात समजा यशस्वीरित्या मी तो प्रयोग केला आणि तो सक्सेस ठरला। त्यानंतर या पिकाला खर्चाचा हिशोब जर काढला बघितला तर 4,000 रुपयाचं बियाणं, 3,000 रुपयाची खाद आणि 3,000 रुपयाची औषधं, असे एकंदरीत 11,000 रुपये खर्च आला। पण हे पीक जास्तीत जास्त 15 ते 18 क्विंटलपर्यंत अपेक्षित आहे आणि ते आजचे बाजारभाव बघितले तर 8,500 रुपयेप्रमाणे आजचे बाजारभाव आहे। तर कांदा पीक सोडून राजमा पीक हे मी यशस्वीरित्या सक्सेस केलं आणि त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन असल्यामुळे मी त्याच्यात सक्सेस झालो। आपण बाहेरच्या राज्यामध्ये जो राजमा अतिशय चांगल्या रीतीने खाल्ला जातो, तो आपण येवला तालुक्यामध्ये आमचे मित्र नारायण भाऊ शिंदे यांच्या शेतावरती यशस्वीरित्या आम्ही त्याचा प्रयोग केला। ते यशस्वीरित्या सक्सेस झालेला आहे। आम्ही त्यांना बियाणं उपलब्ध करून दिलं होतं आणि घेण्याची पण शाश्वती आम्ही त्यांना सांगितल्यामुळं त्यांनी एक आमच्यावर विश्वास ठेवला का बियाणं पण देत आहे आणि तुम्ही पण घेताय, म्हणून मी माझ्या शेतामध्ये एक प्रयोग म्हणून आपल्या तालुक्यामध्ये करतो आहे। तो त्यांनी प्रयोग केला, तो अतिशय चांगल्यारीत्या सक्सेस झालेला आहे। आमच्या मार्गदर्शनानुसार किंवा त्यांची मेहनत त्याच्यामध्ये त्यांनी केलेला खर्च बघता अतिशय उत्कृष्ट असं पीक आलेलं आहे। तर आमच्या माहितीनुसार कमीत कमी 15 ते 18 क्विंटलपर्यंत याचं उत्पन्न निघायला पाहिजे असं आम्हाला वाटतं आहे। त्यामुळं शेतकरी अतिशय समाधानी आहे। तर इतर शेतकऱ्यांनीसुद्धा पारंपरिक शेतीकडे न वळता आपण नवीन काहीतरी प्रयोग आपल्या शेतामध्ये केला पाहिजे। तो आज प्रयोग आपल्या तालुक्यामध्ये आडगाव येथे सक्सेस झालेला आहे। इतर शेतकऱ्यांनीसुद्धा बघायला यावा, बघावा आणि पुढच्या वर्षी आपल्या शेतामध्ये याचा व्यवस्थितरित्या प्रयोग करावा। धन्यवाद।